सर्वांना नमस्कार। मी कावली मेघना, सीओ जिल्हा परिषद नांदेड। नांदेडमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे आताच अतिवृष्टी येऊन गेला आणि प्रत्येक समरमध्ये काही ना काही ठिकाणी एक दोन तालुक्यामध्ये आपल्याला पाण्याच्या टंचाईचे विषय सुद्धा येते आणि आपल्या शेतकऱ्यांना खूप अडचणी येतात की जेव्हा त्यांच्या शेतामध्ये पिकाला कमी जर पाणी पडला तर त्या वर्षाचा पीकचं पूर्ण नुकसान होणार। पण आपण याचा सोल्युशन काय करावे या बाबतीत जिल्हा परिषद आणि जिल्ह्याच्या सर्व प्रशासनाने एक चांगला मोहीम सुरुवात केला। याचं नाव आहे जलतारा। जलतारा आपला नरेगा मार्फत हे आपण करतोय। प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःसाठी नरेगाचा लाभ घेऊन हे जलताराचा खड्डे त्यांनी स्वतः करू शकतात आणि यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना 5200 एवढा पैसे 17 मॅन्डेसाठी भेटत आहे। आम्ही हे चांगला सुरुवात जिल्हाधिकारी माननीय राहुल कर्डिले सरांनी सुरुवात केला आणि हे 21 नोव्हेंबर पासून आपण ही सुरुवात करणार। ते बेसिकली आपल्याला जलतारामध्ये 5x5x6 म्हणजे 5x5x6 डेप्थ मध्ये असं आपल्याला खड्डा खोदावा लागते आणि नंतर त्यांना दुसरा मीडियम मार्फत आपल्याला ते भरून घ्यावं लागते। हे केल्यानंतर आपला जो एरिया आहे बहुतेक त्यांच्या रिचार्ज ज्या एरिया आहेत आपल्या ग्राउंड वॉटरमध्ये ते रिचार्ज होईल। ते आपलं फक्त पाणी पियायलासाठी नाही पण आपल्या पिकासाठी सुद्धा ते आपला अंडरग्राउंड जे वॉटर आहे ते पूर्ण रिचार्ज होणार आहे आणि आपल्याकडे जे नेहमी प्रॉब्लेम येतात की जर जास्त पाऊस झाला ते पाणी मध्ये ना जाताना वाहून जाते ते प्रॉब्लेम सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला सॉल्व्ह करू शकतो। जर जेव्हा आपण बोर करतोय, बोर केल्यानंतर आमच्या शेतातला बोर लागला नाही, आमच्या घरी जवळच बोर लागला नाही, हे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येते। प्रत्येक प्रॉब्लेममध्ये स्पेशली पाण्याची जेव्हा आपल्याला अडचण येते आपल्याला स्वतः आपल्यासाठी काम करावं लागते। आम्ही तुमच्या सोबत आहेत आणि या कामासाठी आपल्याला 21 नोव्हेंबर पासून आपण सर्वांनी माझं विनंती आहे की तुम्ही बाहेर यावी आणि आपल्या शेतामध्ये आणि गावठाणाच्या एरियामध्ये स्पॉट निवड करून आपल्या त्या दिवशी आपल्या पूर्ण जिल्ह्यात जलताराचे खड्डे आपल्याला सुरुवात करायची आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपण एकूण 1 लाख जलतारा मार्च पर्यंत आपल्याला कंप्लीट करायची आहे। हे जर आपण केलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये येणारे कालामध्ये पाण्याची जी अडचण आहे ते निर्माण होणार नाही। त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना आणि नागरिकांना माझं विनंती आहे की जलतारामध्ये चांगला सहभाग तुम्ही घ्यावी। त्याच्यासाठी आमच्या पूर्ण डिपार्टमेंट आणि नरेगाचा आमचे एपीओ पीटीओ सर्व तुमच्या खाली प्रशिक्षणासाठी उपलब्ध होणार आणि त्यासोबत तुम्हाला याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी आणि इम्प्लिमेंटेशनला काही जरी अडचणी आला आमचा टीम तुम्हाला सहभागी देणार आणि याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं विथिन अन इयर तुम्हाला सक्सेस मिळणारच आहे। त्यासाठी सर्वांना परत एकदा विनंती करते। थँक्यू।